सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टचन या स्टोरीचे 108 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मधू संग्राम टेरेसवर होते आणि संग्राम बराच वेळ तिला मिठीत घेतल्यानंतर म्हणाला, मधू आता खाली जायचं का? खूप उशीर झाला. आणि मधूला वाटलं की तो म्हणेल किस पाहिजे, पण आता तो असं म्हणालाच नाही आणि ती हसून त्याच्यासोबत खाली आली. आणि संग्राम खूप साधा आहे, तो कुठल्याच गोष्टीत घाई करणार नाही असं तिला खात्री होती. आणि तिच्या रूमपर्यंत तो तिला सोडायला गेला आणि गुड नाईट म्हणून ती आतमध्ये जाणार इतक्यात त्यानं तिच्या हाताला घट्ट पकडलं, झटकन मागे ओढली आणि तिला काही कळायच्या आतच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि डीप किस करायला लागला. आणि मधू शॉक झाली. संग्राम दिसतो तसा साधा सरळ नाही असं तिला वाटलं. आणि आता तिनंही डोळे झाकून घेतले आणि आपण कुठे आहोत याचं भान विसरून दोघेही किस करत होते. आणि आता तिला किस करत करतच संग्राम तसाच तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. आणि त्यानं तिच्या पाठीनं तिच्या बेडरूमचा दरवाजा लावला आणि त्याच दरवाजाला तिला टेकवली आणि फोर्सली किस करायला लागला. तिच्या कमरेवर त्याने हात ठेवले आणि आता त्याच्या स्पर्शानं आणि त्या आवेगपूर्ण चुंबनानं ती खूप खूप शहारली. तिनंही त्याच्या पाठीभोवती तिचे नाजूक हात टाकले आणि दोघांचेही श्वास एकमेकात गुंतले. लाईफमधला हा पहिला किस होता आणि ते एन्जॉय करत होते. आता बराच वेळ दोघांचं असं सुरू होतं आणि इतक्यात दरवाजा वाजला आणि बाहेरून नेहाचा आवाज आला, मधू झोपलीस का गं? आणि आता संग्राम मधू घाबरले. दोघांनीही तोंडातून तोंड बाजूला काढलं आणि कुठे लपावं त्यांना कळेना. पुन्हा एकदा नेहा म्हणाली, मधू अगं बोलतेस ना? पण आता मधू आणि संग्राम गुपचूप बसले आणि नेहाला वाटलं की मधू झोपली. नेहा तिच्या रूममध्ये गेली आणि आता संग्राम म्हणाला, मधू मी आता जातो, बाय. आणि मधूसुद्धा म्हणाली, ओके बाय. अँड संग्राम थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. आणि त्यानं पुन्हा एकदा तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि म्हणाला, इट्स माय प्लेजर बेबी अँड गुड नाईट म्हणून तो निघून गेला. आणि इतक्यात हॉलमधली लाईट लागली आणि संग्रामच्या समोर आर्यन हाताची घडी घालून उभा होता. आणि आता त्याला बघून संग्राम जाम घाबरला आणि आर्यन त्याच्याकडे खूप रागात बघत होता आणि म्हणाला, काय संग्राम, तुला इतकं घाबरायला काय झालं? मी तुला साधा सरळ समजत होतो, पण तू तर खूपच पुढचा निघालास. तसा संग्राम खूप घाबरला आणि आर्यन सर सॉरी, काही चुकलं का असं म्हणून त्याची माफी मागायला लागला. आणि आर्यन त्याला तसाच दम देत म्हणाला, संग्राम फक्त सॉरीनं काम नाही होणार, तुला पनिशमेंट घ्यावी लागेल. पण त्याआधी मला सांग, नेहा आंटीसोबत तुम्ही दोघं खोटं का बोललात? तू होतास ना आत तिच्यासोबत रूममध्ये, मग नेहा आंटीला हाक मारल्यावर तुम्ही ओ का नाही म्हणालात? याचा अर्थ काय होतो संग्राम? तुम्ही दोघं काय करत होता हे मला खरं खरं सांगायचं. आणि संग्राम आणखीच घाबरून आवंडा गिळून म्हणाला, आर्यन सर, ते मी आणि मधू मधू आणि मला एकमेकांना क क क की असं तो बोलणार इतक्यात आर्यन खूप मोठ्यानं हसायला लागला आणि संग्राम चक्रावला. आर्यनने आता त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि मला, जस्ट चिल संग्राम, आय एम जस्ट जोकिंग, होता है ऐसा प्यार में अक्सर होता है, गुड नाईट असं म्हणून बेडरूममध्ये निघून गेला. आणि संग्रामने त्याचा घाम पुसला आणि पटकन बेडरूममध्ये पळाला. आणि स्वीटी आर्यनला म्हणाली, आर्यन कुठे गेला होता? आणि आर्यननं बेडवरची पिलो उचलली, हवेत फेकली, त्याचा कॅच घेतला आणि ती पिलो मिठीत घेतली आणि बेडवर बस म्हणाला, मी गेलो होतो चोर पकडायला. आणि स्वीटी म्हणाली, चोर पकडायला? आर्यन, फार्म हाऊसमध्ये चोर आहेत का? आर्यन म्हणाला, आहेत. मी आत्ताच नव्याने 2 चोर निर्माण झाले आहेत, मधू आणि संग्राम. आणि आता ते असेच चोरी चोरी चुपके चुपके भेटणार आणि खूप मजा येणार आहे. त्यांची मजा घेणार आहे मी.
आणि संग्राम किती घाबरला होता मला बघून माहीत आहे का? आणि एवढा ना तो वेडा आहे की मला सगळं सांगत होता, की किस करत होतो मधूसोबत. स्वीटी हसली आणि म्हणाली, "आर्यन, तू कशाला विचारलं, की तू काय करत होता? तू पण ना खूप आगाऊ आहेस, एक नंबरचा." आणि आता आर्यनने तिला जवळ घेतली आणि तिच्या गालावर किस केला आणि म्हणाला, "अभी तक हमारा जलवा देखा ही कहा जाने मन." असं म्हणून त्यानं तिला पाठीमागून मिठीत घेतली आणि थोडा थोडा रोमॅन्टिक टच करायला सुरुवात केली. आणि त्याच्या स्पर्शानं स्वीटी हळूहळू कळी उमलावी तशी उमलायला लागली. आणि दोघेही रोमॅन्टिक वातावरणात रोमॅन्टिक झाले. आणि जास्त हार्ड रोमॅन्स न करता, तिला त्रास न देता, तिची काळजी घेत घेत, तिला विचारून विचारून दोघांनीही सुख घेतलं आणि झोपले. आणि इकडे मिस्टर दळवीची झोप उडाली होती. आणि आता उद्या इंद्राची अपॉइंटमेंट नाही मिळाली तरी त्याला भेटावंच लागेल. वेळ वाया घालवून चालणारच नव्हतं. त्याची माफी मागून अर्जुन सरांची सुद्धा माफी मागायची होती. आणि तेव्हा कुठे त्याच्या मनात आलं तर ते प्रकरण थांबणार होतं. पण त्यानंतरसुद्धा कपूर इंडस्ट्रीजची आधीची पोझिशन मार्केटमध्ये जी होती ती पुन्हा येईल का याची गॅरंटी नाहीच. मग दुसरा दिवसही उजाडला आणि त्या दिवशी शनिवार होता. जितेंद्र पटकन तयार झाला आणि ऑफिसला निघाला. त्यानं नयनाकडे बघितलं आणि नयनाचा चेहरा अजूनसुद्धा गर्वानं अहंकारानं भरलेला दिसत होता. आणि जितेंद्रनं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि नयना म्हणाली, "काय झालं जितेंद्र? तू माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं का करतोस?" "मी रात्री न्यूज बघितली आणि ते सगळं बघून तुला मजा वाटते ना? पण विसरू नकोस, जो एक्सपिरियन्स घेऊन तू जाधव कंपनीसोबत काम करतोस तो एक्सपिरियन्स माझ्याच डॅडीने तुला दिलेला आहे. त्यांनीच तुला पहिल्यांदा जॉब दिला आणि आता तू त्यांच्यासमोर ॲटिट्यूड दाखवतोस का?" आणि ते ऐकून जितेंद्र नयनाला म्हणाला, "नयना, तू चुकीचा विचार करतेस. आता तुझे डॅडी ट्रबलमध्ये आहेत आणि मी हसतोय म्हणून तुला राग येतोय का? मग बाकीचे लोक जेव्हा दुःखात असतात आणि तुम्ही एन्जॉय करता तेव्हा आम्ही काय म्हणायचं? तुम्ही तर इतरांना मुद्दाम दुःखात घालतात, मुद्दाम त्रास देतात, स्वतःचं नुकसान करतात आणि दुसऱ्यांकडून भरून घेता. एखाद्याला त्रास देण्याचं तुमच्या मनात आलं ना तर तुम्ही मुद्दाम देता, समोरच्याला खोड काढून, जसं संग्रामचं करायचं तसं. आणि आता मी काहीच नाही केलं, मी स्वतःशीच खुश आहे, तरी तू असं बोलतेस? आणि जे झालं तुझ्या डॅडीसोबत, मी त्यांचा एक रिलेटिव्ह म्हणून, त्यांचा जावई म्हणून त्यांच्यासोबत आहे. पण तुझ्या डॅडीला विचार ना, त्यांनी कधी मला जावई म्हणून वागवलं का? त्यांनी तर कायम मला नोकरापेक्षाही वाईट वागणूक दिली. कारण का? तर मी तुझा नवरा आहे म्हणून. आपल्या मुलीच्या नवऱ्याला म्हणजे जावयाला लोक कसे ट्रीट करतात हे बघायचं आहे का? आणि बघायचं असेल तर अर्जुन सरांकडेच बघ. त्यांना इंद्रा सरांचा अपमान जो तुझ्या डॅडीने केला होता तो जराही सहन झाला नाही. आणि त्यांनी तुझ्या डॅडीचं होत्याचं नव्हतं करून ठेवलं आणि त्यांच्या जावयाचा मान वाढवला. आणि या विपरीत तुझे डॅडी, कायम माझ्याच मुलीला तू सुखात ठेव, माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू नाही आला पाहिजे, तिची प्रत्येक विश पूर्ण कर असा धाक मला द्यायचा आहे. आणि तिच्यासाठी मी तुला जॉब लावला. आणि मग काय? त्यांच्या मुलीसाठी पैसे कमवून आणणारा नोकर आणि घरी तिला फिजिकली सॅटिस्फाय करणारा नवरा, दोन्हीही त्यांनी एकाच किमतीत खरेदी केले. आणि मी कंटाळलो आहे आता या सगळ्याला. आणि ती आर्या देसाई म्हणजेच इंदिरा सरांची बायको, त्यांनासुद्धा त्यांच्या नवऱ्याचा अपमान खपला नाही गं. आणि त्यांनीसुद्धा किती पटकन त्यांच्या अपमानाचा बदला घेतला. आणि तू कशी वागतेस बघ ना. मला कधीच तुझ्याकडून तू रिस्पेक्ट नाही दिलास, जो मी तुझ्याकडून अपेक्षित करत होतो. तुझ्याकडून मला कायम अपमानित व्हावं लागलं. त्यामुळे नयना, मला आता तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. तू तुझा निर्णय घ्यायला रिकामी आहे आणि मी माझा निर्णय घेणार. आता मी तुझ्या डॅडीचा नोकर नाही आणि तुझाही नाही. त्यामुळे इथून पुढे माझ्याशी बोलताना व्यवस्थित बोलायचं. माझ्या मम्मीशी, माझ्या पप्पांशी बोलताना सुद्धा नीट बोलायचं. इथे एक सून म्हणून राहायचं असेल तर राहा,
रुबाब करायचा नाही आणि जर हे सगळं केलं तर तुला बाहेरचा रस्ता दाखवणार म्हणजे दाखवणार, असं म्हणून जितेंद्र ऑफिसला गेला. आणि तरीही त्या नयनाला खूप राग आला. ती लगेच तिच्या डॅडीकडे गेली. आणि त्यांना म्हणाली, डॅडी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होणार आहे. तुमच्याकडून हिसकावून घेतले ना कॉन्ट्रॅक्ट त्या अर्जुन देसाईंनी स्वतःच्या जावयासाठी, तर त्यांचं अजिबात भलं होणार नाही. आणि तिची मम्मी म्हणाली, नयना अगं आता तरी सुधार, तू अजूनही तुझ्या डॅडीला भडकवतेस का? पण आता त्या सगळ्यांची माफी मागितल्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नाही. आणि तुझे आता इथून पुढे सगळे लाड बंद. तू तुझ्या सासरी राहा आणि ते जसे राहतात तसेच राहा, त्यांच्या स्टेटसनुसार राहा, माहेरच्या पैशावर उडू नकोस. आणि नयना म्हणाली, मम्मी ते माझे डॅडे ठरवतील माझे लाड करायचे की नाही. आणि जर तुम्ही मला काही दिलं नाही ना, तर या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मात्र मी घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण ऑलरेडी तुम्ही माझं एका अशा मिडल क्लास भिकारी कुटुंबात लग्न केलं आहे, ज्यांना साधं नोकरसुद्धा ठेवायला परवडत नाही. आणि माझ्या नवऱ्याला माझ्या मेकअपचा खर्चसुद्धा उचलत नाही. आणि तरीही मी ते ॲक्सेप्ट केलं. आणि तिची मम्मी म्हणाली, पण हे सगळं तुझ्यासाठी केलं. तुझ्या डॅडीनी तुझं ऐकणारं कुटुंब बघितलं आणि ते लोक चांगले आहेत, तर मला वाटतं की तू नीट राहावं. आणि नयना तिच्या मम्मीचं काहीच न ऐकता तिथून निघून गेली. आणि तिच्यात काडीचाही फरक पडणार नव्हता हे मात्र नक्की. कारण नयनासारख्या मुली न एक चांगली मुलगीसुद्धा नसतात, ना एक चांगली बायको, ना एक चांगली सून. आणि त्या सगळ्यांचं जीणं हराम करतात. आणि तिची मम्मी तिच्या डॅडीला म्हणाली, बघितलंस, हा सगळा तुझ्या लाडाचा परिणाम आहे. आणि आता ती तुझंसुद्धा ऐकणार नाही. मग माझं तर सोडूनच दे. मी लहानपणापासून सांगत होते की तू तिला धाकामध्येच ठेव, तिचे लाड करू नको, तिला हव्या त्या गोष्टी पुरवू नको, पण तू तिचे लाड केले. आणि आता तिच्यामुळेच तुझी ही अवस्था आहे. आणि नयनाचे डॅडी तरीही म्हणाले, तू गप्प राहा, तिला दोष देऊ नको, मी काय करायचं ते बघतो, असं म्हणून त्यानं तिलाच गप्प केलं. दरवेळी हे असंच व्हायचं आणि त्यामुळे नयनाचं खूप काही फावायचं. आणि पुन्हा कपूर इंडस्ट्रीजमध्ये मिस्टर दळवी गेले आणि आता त्याला तिथे सिक्युरिटीने अडवलं. जे सिक्युरिटी रोज त्याला सलाम ठोकायचे त्याची गाडी दिसली की. आणि आज ते त्याला अडवून ठेवले होते आणि तुम्हाला आतमध्ये येण्याची परमिशन नाही. तरीही मिस्टर कपूर म्हणाले, मला आता आज जाऊ द्या, मला सरांना भेटायचं आहे. आणि सिक्युरिटीने त्यांना आत सोडलं नाही. आणि गोंधळ ऐकून मिस्टर कपूरच्या कानावर गेला आणि ते कंपनीच्या दरवाजात येऊन मिस्टर दळवीला म्हणाले, मिस्टर दळवी तुमच्याकडे काही पॉझिटिव्ह न्यूज असेल तर आत या. तुम्ही बोललात का अर्जुन सर आणि त्यांच्या जावयाशी? आणि मिस्टर कपूर खाली मान घालून म्हणाले, सर त्यांची अपॉइंटमेंट मिळतच नाही, ते खूप बिझी आहेत. मिस्टर कपूर म्हणाले, मिस्टर दळवी तुमचेच कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते बिझी आहेत, मग तुम्हाला कसे भेटतील? आणि आता मी तर बर्बाद झालो आणि आता मला अशा पुन्हा नव्या सीईओची गरज आहे जो माझ्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढेल. तुम्ही जाऊ शकता. आणि मिस्टर दळवी मान खाली घालून इंद्राच्या गेटवर आले आणि आत येऊन इंद्राला भेटायचं आहे असं म्हणाले. जितेंद्रने आता त्यांना बघितलं आणि इंद्राला सांगायला लागला आणि म्हणाला, सर मिस्टर दळवी आले आहेत, कपूर इंडस्ट्रीचे एक्स CEO. आणि इंद्रा म्हणाला, ओ आय सी, म्हणजे तुझे फादर इन लॉ? काय म्हणतोस, त्यांना भेटू की नको तू सांग. आणि जितेंद्र म्हणाला, नको सर, त्यांच्याशी भेटू नका, कारण ते खूप मगरीचे आसू गळतील आणि तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करतील. आणि इंद्रा म्हणाला, ओके. आणि त्यानं शिपायला सांगितलं की त्यांना जायला सांग. आणि मिस्टर दळवी म्हणायचे, प्लीज मला फक्त 5 मिनिट भेटू द्या, मला फक्त त्यांची माफी मागायची आहे. आणि तरीही इंद्रा नाहीच म्हणाला. त्याची माफी नको आणि काहीच नको. तुझी कंपनी बुडवीन, त्या दोघांचा जॉब घालव, असं बोलताना दळवीचा जो ॲटिट्यूड होता तो ॲटिट्यूड इंद्राला आठवला. आणि आत्ताचा सुद्धा त्याचा पडलेला चेहरा त्यानं बघितला आणि दोन्ही चेहऱ्यात खूपच फरक होता. आणि शेवटी इंद्रानं मिस्टर दळवीला पाठवूनच दिलं घरी.
आणि या ॲटिट्यूडने राहिलं तरच बिझनेसमध्ये आपण टिकू शकतो हे त्याला कळलं. आणि इंद्राच्या कंपनीचे शेअर्स खूप तेजीत वाढत होते. खूप मोठी उलाढाल सुरू होती कंपनीत आणि एका रात्रीत नशीब पालटणं कशाला मानतात हे सगळ्याला कळत होतं. आणि सगळे इन्व्हेस्टर आता इंद्राच्या कंपनीकडे लक्ष देऊनच होते. आणि इकडे अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल तू तर कमाल केली यार. आणि अतुल म्हणाला, सर ऑर्डर कोणी दिली? तुम्हीच ना. पण आता याच्यावरच थांबायचं आहे की आणखीन बरंच काही करायचं आहे? आणि अर्जुन म्हणाला, अतुल तू विसरलास का? आपलं मेन टार्गेट आहे ती नैना. ती किती उद्धट मुलगी आहे बघितलंस ना. त्या हॉटेलमध्ये तू बघितलेस. तिला डाऊन टू अर्थ आणायचं आहे आणि मधूच्या पाया पडायला लावायची. पण त्याआधी संग्राम आणि मधूचं लग्न झालं पाहिजे. लोणावळा पिकनिक झाली की तयारीला लागूया. अतुल म्हणाला, पण सर संग्रामची मम्मी आणि पप्पा अजून राजी नाहीत. मग लग्न कसं करणार? आणि अर्जुन सर म्हणाले, अरे यार मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. त्यांच्या परवानगीची गरज आहेच कुणाला. आणि तू नसेल ना तरी चालेल, मी त्यांचं लग्न लावून देणार. आणि अतुल हसला आणि म्हणाला, सरांनी मनावर घेतलं म्हटल्यावर मी काय बोलू. आणि आता इकडे नैना संग्रामच्या लालची मम्मीला घेऊन गेली ब्युटी पार्लरला आणि त्याची मम्मी खुश झाली. आणि मम्मी ती मधू आपल्या घरात अजिबात नाही आली पाहिजे. काहीही झालं तरी तुम्ही तिला सून म्हणून स्वीकारणार नाही. आणि त्याची मम्मीसुद्धा लगेच म्हणाली, हो नाही ना बेटा, मी मधूला अजिबात सून म्हणून स्वीकारणार नाही. ती अजिबात चांगली नाही. आणि तू आमचा किती विचार करतेस, पण तिने एकदाही आमचा विचार केला नाही. तिला फक्त संग्रामच हवा. त्यामुळे मी संग्रामला बघ कशी इमोशनल ब्लॅकमेल करते आणि तिला विसरून जायला लावते की नाही बघ. आता संग्राम सेन्सिबल होता, हळवा आहे आणि तो माझं लगेच ऐकतो आणि माझ्यासाठी काहीही करायला तयार असतो. मग त्या मधूला विसरणं ही तर खूप छोटी गोष्ट आहे. आणि आता नयनानं संग्रामच्या मम्मीला पूर्ण ताब्यात घेतली आणि मधूचा आणि संग्रामचा रस्ता अडवायचं ठरवलं. आणि आता काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. नन्नाच्या नाकावर टिचून मधू येऊ शकते का जगतापांच्या घरामध्ये सून म्हणून? आणि अर्जुन सरांनी चंग बांधलाय मधूचा आणि संग्रामचा लग्न करण्याचा. आणि नैना अर्जुन सरांना विरोध करेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.